हिरालाल एका साडीच्या दुकानाचा मालक होता. त्याचे दुकान मार्केटच्या मध्यस्थानी असल्याने वर्षभर त्याचा बिझनेस चांगला चालत असे. एक दिवस एक मुलगा त्याच्या दुकानात आला आणि नोकरीसाठी हिरालालची हात जोडून विनवणी करू लागला. अचानक तो मुलगा असा दुकानात येऊन कामासाठी गयावया करू लागला, म्हणून सुरुवातीला हिरालाल जरा गोंधळून गेला. पण त्यालाही दुकानात कामगारांची गरज होतीच, म्हणून त्याने त्याची विचारपूस करून कामावर ठेवून घेतले. त्याचं नाव सतीश होतं. सतीश तिथे फार मन लावून काम करू लागला. 1 महिन्याच्या आतच सतीशने हिरालालचं मन जिंकून घेतलं होतं. पण हळूहळू त्याचा रागीट स्वभाव समोर येऊ लागला. हिरालालने त्याला खूप वेळा समजावलं, पण सतीशवर त्याचा काही परिणाम झाला नाही. तो हिरालाल समोर चांगुलपणाचं नाटक करायचा आणि ग्राहकांशी उद्धटपणे बोलायचा, पण हिरालालचं त्याच्यावर पूर्ण लक्ष होतं. एक दिवस हिरालालने त्याला त्याच्या जुन्या ग्राहकांशी वाद घालताना पाहिले. तो ग्राहक साडी न घेताच दुकानातून निघून गेला. हिरालालला या गोष्टीचा खूप राग आला आणि त्याने त्याला खूप खरीखोटी सुनावली आणि कामावरून काढून सुद्धा टाकले. सतीश संतापाने थरथरत होता. तो तसाच तावातावाने दुकानातून निघून गेला. दुसऱ्या दिवशी इतर कामगारांकडून हिरालालला समजले की काल जेव्हा दुकानातून तावातावाने तो निघून गेला, तेव्हा एका ट्रकने त्याला धडक दिली आणि त्याच्या डोक्याला खोलवर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हे ऐकून हिरालालला फार वाईट वाटले. त्याने त्याच्या घरच्यांना 50,000 रुपयांची रक्कम मदत म्हणून दिली. 2-3 दिवसांनी हिरालालसोबत भयानक घटना घडली. त्या दिवशी त्याचे 2-3 कामगार रजेवर होते, जे त्याच्यासोबत दुकानाला कुलूप लावेपर्यंत थांबत असत. संध्याकाळ झाली तसे एक कामगार त्याचं काम आटपून घरी जाऊ लागला. हिरालालने दुकानाला कुलूप लावले आणि तो त्याच्या गाडीजवळ जाऊ लागला. तितक्यात त्याच्या लक्षात आलं की त्याचा फोन काउंटरवरच राहिला, म्हणून तो पुन्हा दुकानाकडे आला. त्याने काउंटरवरील मोबाईल उचलून खिशात ठेवला आणि त्याला कोणीतरी शटर बंद केल्याचा आवाज आला. हिरालाल थोडा घाबरला. त्याला संशय आला की कोणीतरी चोर आत शिरला आहे. त्याने लॉकरमध्ये सेफ्टीसाठी पिस्तूल ठेवली होती. त्याने ती बाहेर काढली. अचानक त्याला आतल्या खोलीतून पावलांचा धावत जाण्याचा आवाज आला. तो थोडा सावध झाला आणि आवाजाच्या दिशेने चोर पावलांनी पुढे जाऊ लागला. त्या आवाजाचा पाठलाग करत तो बेसमेंटमध्ये आला. त्याने चारही बाजूला एक नजर फिरवली. तिथे त्याला कोणीच दिसले नाही आणि पुन्हा वर जाण्यासाठी जसा तो मागे वळला, त्याच्या अगदी समोर सतीश उभा होता. हिरालाल घाबरून जोरात ओरडला आणि खाली कोसळला. सतीशच्या डोक्यातून रक्ताच्या धारा निघत होत्या. त्याचा चेहरा अगदी विद्रूप दिसत होता आणि डोळे पूर्ण पांढरे. त्याचे ते भयानक रूप बघून हिरालाल भीतीने घामाघूम झाला आणि बसल्या बसल्यास तो हाताच्या साहाय्याने मागे मागे सरकत राहिला. थोड्या वेळाने सतीशचं भूत तिथून गायब झालं आणि हिरालाल संपूर्ण जीव एकवटून तिथून उठला आणि धावतच तो दुकानाच्या बाहेर आला. दुकानाचं शटर उघडच होतं. घाईघाईने त्याने ते कसं तरी बंद केलं आणि गाडीत बसला. गाडी स्टार्ट करून तो घराकडे निघाला, पण त्याचं हृदय भीतीने कापत होतं. बराच उशीर झाल्याने रस्त्यावर पूर्ण शुकशुकाट होता. हिरालाल गाडी वेगाने चालवत होता आणि अचानक त्याची नजर समोरच्या आरशावर पडली. सतीशचा तोच भयावह चेहरा त्याला आरशात दिसला आणि क्रूरपणे तो हसत होता. ते दृश्य पाहून त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी एका विजेच्या खांबाला जाऊन आदळली. त्याच्या डोक्याला जखम झाली आणि अतिरक्तस्रावामुळे तो तिथेच मरण पावला. कदाचित हिरालालला सतीशच्या भूताचा भास झाला असेल आणि म्हणून त्याचा गाडीवरील ताबा सुटून मृत्यू झाला असेल, किंवा खरंच सतीशच्या भूताने हे सगळं घडवून आणलं असेल. पण त्याची काही चूक नसताना त्याला जीव गमवावा लागला. विनायक तावातावाने घराबाहेर पडला. रात्रीचे 10 वाजले होते. विनायक आणि त्याच्या वडिलांचे जोरदार भांडण झाले होते. तो अभ्यासात हुशार नव्हता, म्हणून त्याला आता नोकरी मिळणं कठीण झालं होतं. त्याला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा होता, म्हणून त्यासाठी त्याचे प्रयत्न सुरूच होते. पण विनायकचे वडील त्याच्यावर कधीच खुश नसत. त्यांना असे वाटत असे की तो दिवसभर नुसता टवाळक्या करत फिरत असतो त्याच्या मित्रांबरोबर आणि पुन्हा त्या मित्रांसोबत फिरायचं नाही, म्हणून त्याला त्याचे वडील खडसावत होते
आणि त्याच रागात तो घराबाहेर पडला. विनायकची फार चिडचिड झाली होती. त्याला कुठंतरी शांत ठिकाणी जाऊन बसायचं होतं. त्याने त्याची बाईक घेतली आणि तो त्याच्या नेहमीच्या ठिकाणी तळ्याकाठी येऊन बसला. त्या दिवशी अमावस्येची रात्र होती, म्हणून सगळीकडे अंधारभुडूक वातावरण होतं आणि तळ्यापासून थोड्या अंतरावर तिथे एक स्मशानभूमी होती. तो बराच उशीर तळ्याकाठी बसून होता. रात्रीचे 2 वाजून गेले. विनायकचा राग आता शांत झाला होता, म्हणून तो तिथून उठला आणि घराकडे जायला निघाला. तितक्यात त्याला स्मशानभूमीकडून फावडे आणि कुदळीचा आवाज आला. त्याने गाडी तळ्याजवळ लावली आणि तो चालत स्मशानभूमीकडे गेला. थोड्या अंतरावर उभे राहून त्याने आत डोकावून पाहिले, तर तिथे त्याला एक काळे कपडे घातलेली बाई कबर खोदताना दिसली. तिला बघून विनायकला थोडे अजब वाटले आणि तो त्या बाईची गंमत लांबून पाहू लागला. थोड्याच वेळात तिने त्या कबरीतून मृतदेह बाहेर काढला आणि पुढील दृश्य बघून विनायकचे तोंडचे पाणी पळाले. तो भीतीने थरथर कापू लागला. त्या बाईने त्या मृतदेहाचे पोट फाडले आणि त्याचं रक्त पिऊ लागली. ते दृश्य हृदय पिळवटून टाकणारं होतं. भीतीने विनायक तिथेच झाडामागे लपून बसला आणि झाडाआडून तो सगळा प्रकार बघू लागला. रक्त पित असतानाच ती बाई मध्येच थांबली आणि कसला तरी वास सुंगत तिने आजूबाजूला नजर फिरवली आणि तिच्या चेहऱ्यावर एक आनंदाची झुळूक पसरली. ती मंद हसली, पण ते हास्य इतकं भयानक होतं की विनायकच्या अंगावर काटा आला. क्षणार्धात ती बाई तिथून गायब झाली. विनायकला वाटलं तिचं काम झालं म्हणून ती तिथून निघून गेली असावी, पण ती त्याच्या मागेच उभी होती. त्याच्या लक्षात आलं की त्याच्या मागे कोणीतरी उभं आहे. त्याने घाबरत कसे तरी मागे वळून पाहिले आणि त्याची नजर थेट त्या बाईच्या नजरेशी भिडली आणि तो एकदम बर्फासारखा गोठला. ती एक डायन होती. जवळून त्याला तिचे सुळेदात स्पष्ट दिसले. तो अगदी स्तब्ध निर्जीव होऊन तिच्या समोर उभा होता. मग तिने विनायकला मिठी मारली. जवळपास 5 मिनिटे ती तशीच उभी राहिली. विनायक जवळजवळ बेशुद्धीच्या अवस्थेत तसाच उभा होता आणि अचानक विनायकला मानेवर एक तीव्र वेदना जाणवली आणि तो किंचाळला. तिने तिचे दात त्याच्या मानेत खुपसले आणि त्याचं रक्त पिऊ लागली. तो वेदनेने तडफडत होता, किंचाळत होता. तेवढ्यात अचानक कोणीतरी त्याच्या गालात चापट मारली आणि तो जमिनीवर कोसळत शुद्धीवर आला. त्याने वर मान करून पाहिले तर त्याचे वडील आणि त्याचे मित्र समोर उभे होते आणि त्याचे वडील त्याला बोलत होते, कामचोर, तुला लाज नाही वाटत? दिवसभर तर रस्त्यावर फिरतच असतो आणि रात्री इथे रस्त्यावर वेड्यासारखा ओरडतोय. रात्रीचे 3 वाजले आहेत. रात्रभर तुला वेड्यासारखं शोधत होतो आम्ही. घरी तुझी आई रडत बसली आहे तुझी काळजी करत. विनायकचे वडील चिडून त्याला खूप बोलत होते, पण त्याचं लक्ष त्यांच्याकडे अजिबात नव्हतं. तो फक्त एकटक लावून त्यांच्याकडे बघत राहिला आणि त्याने त्याच्या वडिलांना मिठी मारली आणि रडू लागला. विनायकचे वडीलही शांत झाले. त्याच्या मित्रांनी आणि वडिलांनी त्याची समजूत काढली आणि त्याला शांत केले आणि सगळेजण आपापल्या घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी तो रात्री घडलेल्या प्रकाराचा विचार करत होता की नेमकं काय घडलं आपल्यासोबत, आणि तो आरशासमोर उभा राहून स्वतःकडे पाहत होता. तितक्यात त्याला दिसले की त्याच्या मानेवर चावा घेतल्याचे पुसट अशा खुणा होत्या. त्या दिवसानंतर विनायक कधीच त्या तळ्याकाठी गेला नाही आणि रात्री कधीच एकटा कुठे फिरायचा नाही. विनायकच्या वडिलांनी सुद्धा इतका राग त्याच्यावर कधी केला नाही.